ती गडचिरोलीच्या जंगलातली एक सुंदर पण खतरनाक नक्षलवादी कमांडर. तिचं नाव तारक्का आणि तो माओवादी संघटनेचा वरिष्ठ नेता. दंडकारण्यातील सर्वात भीतीदायक नाव म्हणजेच भूपती. दोघांचं प्रेम, संघर्ष आणि शेवटी आत्मसमर्पण. गोष्ट सोपी नाहीये. तारक्कानं 2024 मध्ये आत्मसमर्पण केलं खरं, मात्र उतार वयातही या खुंकार नक्षल्यांमधली एकमेकांप्रती प्रेम जे आहे ते तसुभरही कमी झालं नव्हतं. भूपती, तूही ये, शस्त्र खाली ठेव, सरकार आपल्याला सुरक्षित ठेवेल, आपण पुन्हा एकत्र जगू शकतो असं आव्हान ती सतत करत राहील. बंदुकीच्या नळीतून निघणारी गोळी एकीकडे लोकांचा जीव घ्यायची, मात्र त्याच वेळी बाहेर येणाऱ्या नळकांडीच्या धुरात बहरलेल्या प्रेम, बंदूक आणि आत्मसमर्पणाची ही कहाणी आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. वर्ष होतं 1986. किस्तापूर या छोट्याशा गावात विमला सिडाम नावाची एक साधी मात्र पंचक्रोशीतली सुंदर तरुणी राहत होती. घरची आर्थिक परिस्थिती तशी साधीच, पण तिचं मन आक्रमक आणि धाडसी. त्या कोवळ्या वयात तिला आकर्षण झालं बंदुकीच्या सामर्थ्याचं आणि चळवळीच्या आक्रमकतेचं. त्या एकाच आवेगानं ती जंगलात गेली, नक्षलवादाच्या आक्रमकतेकडे ओढली गेली, नक्षली दलम सोबत निघून गेली आणि विमलाची झाली तारक्का, माओवादी तारक्का. घनदाट झाडीत एका मोहिमेत तिची भेट झाली एका नक्षली कमांडरशी. भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल राव. हा तोच भूपती ज्यानं आज आत्मसमर्पण केलंय. त्यालाच देवा या टोपण नावानेही ओळखलं जातं. नक्षलवाद्यांचा क्रमांक 2चा हा नेता. त्याचं व्यक्तिमत्व वेगळं होतं. नकाशे तयार करणारा, रणनीती आखणारा आणि शब्दातून आगीच्या ज्वाळा फेकणारा नेता. त्या जंगलाच्या गूढ शांततेत त्यांच्या नजरा एकमेकांना भेटल्या आणि त्या क्षणापासून एका रक्तरंजित चळवळीत, एका प्रेम कथेनं जन्म घेतला. घनदाट जंगलातल्या झाडीत मूळचा तेलंगणाचा पण गडचिरोलीत कार्यरत असलेला नक्षल कमांडर भूपती उर्फ सोनू अर्थात मल्लोजुला वेणुगोपाल राव सोबत तिची भेट झाल्यानंतर त्या घनदाट जंगलातल्या त्या हिरव्या झाडीत त्यांचं प्रेम फुलत गेलं. भूपती आणि विमला एकमेकांच्या प्रेमात पडले. भूपतीनं लग्नाचा प्रस्ताव दिला आणि दोघांचं लग्नही झालं. ताकदवान आणि उच्च पदावरच्या कमांडर सोबत लग्न झालं. तिलाही त्यामुळे प्रमोशन मिळत गेलं. विमलाची तारक्का, तारक्काची तारक्का दीदी बनली आणि मग नंतर कमांडर, अशा वरवर पायऱ्या चढत गेली. विमला सिडाम उर्फ तारक्कावर 66 गुन्हे दाखल होते. त्यात 24 गुन्हे धमकावणे, खंडणी वसूल करणे, अपहरण करणे आणि हत्येचे. पोलिसांकडून तिच्यावर 25 लाखांचं बक्षीस जाहीर झालेलं. सुरक्षा दलांसोबत लढताना दोघही आपापल्या दलम सोबत असत, वेगवेगळ्या ठिकाणी राहत. नंतर भूपतीची जी बढती आहे ती सेंट्रल कमिटी आणि पॉलिट ब्युरो पर्यंत झाल्यानं भूपती अनेक महिने गुप्त ठिकाणी राहू लागला. त्या काळात जंगलातील खळतर आयुष्याला तोंड देताना तारक्काला अनेक आजारांनी मात्र ग्रासलं. 3 वर्षांपूर्वी तारक्कानं हातातली बंदूक खाली ठेवली. मोठ्या नक्षली नेत्याची पत्नी असल्यामुळे चळवळीतील सहकाऱ्यांनी तिला अबुजामाड परिसरात सुरक्षित ठेवलं. प्रत्येक क्षणी तिच्या अवतीभोवती 5 सुरक्षा रक्षकांचा कडा पहारा असायचा. कोणतंही काम न करता किती दिवस असं बसून खायचं या निराशेतून तारक्कानं नक्षली दलममध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. मात्र डिसेंबर 2024 मध्ये तारक्कानं पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला. उपचारासाठी शेजारच्या गावात जायचं असं सांगून ती जंगलातून निघून आली. जंगलात खूप अडचणी होत्या, आजारपण व्हायचे, औषधी मिळत नव्हत्या. अखेर त्रासून बाहेर येऊन तिने आत्मसमर्पण केलं. माझ्यासारखा निर्णय अजूनही जंगलात बंदूक घेऊन राहणाऱ्या प्रत्येक नक्षलवाद्यानं घ्यावा असं ती म्हणत गेली. मात्र ज्याच्याशी प्रेम विवाह केला, त्याच्या नेतृत्वात सुमारे 4 दशक सुरक्षा दलांशी लढा दिला, त्या पतीला न सांगताच आत्मसमर्पण केल्याची खंत तारक्काच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याच वेळी भूपतीनंही आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. भूपती, तूही ये, शस्त्र खाली ठेव, सरकार आपल्याला सुरक्षित ठेवेल, आपण पुन्हा एकत्र जगू शकतो. या शब्दांमध्ये एका बंडखोर स्त्रीचं प्रेम होतं आणि एका योद्धेचा थकलेला आत्मा. भूपतीसाठी ती केवळ पत्नी नाही, तर त्याच्या चळवळीसह प्रत्येकच गोष्टीचं एक भावनिक केंद्र होती. आणि आज तोही पोलिसांना शरण आलाय. तुम्हाला ही प्रेमकथा कशी वाटली
तुमचं आजच्या या पूर्ण घटनेबद्दल मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स पराग.